नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मंडळी, माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न आज मी तुम्हाला 100व्यांदा विचारणार आहे. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आपल्या आवडत्या कार्यक्रमानं गाठलेली आहे 100री, ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, गेली 1 वर्षभर तुम्हाला प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला मी हा प्रश्न विचारतो, हसताय ना? खरं तर आज हा प्रश्न 100व्यांदा विचारताना मला खूप आनंद होतोय आणि त्याही पेक्षा जास्त मी भावनिक झालोय. कारण एका छोट्याशा टीमला घेऊन चला हवा येऊ द्याचा हा प्रवास सुरू झाला होता आणि आज तुमच्याच आशीर्वादानं त्याचा एवढा मोठा डोंगर झालेला आहे. आज विठू माऊलीच्या चरणी महाराष्ट्रातला प्रत्येक भक्त काही ना काहीतरी मागणं मागतोय. तसंच मागणं आम्ही सुद्धा विठू माऊलीच्या चरणी मागितलं होतं की ज्यांच्यापासून या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे त्या व्यक्तीला या मंचावरती पुन्हा एकदा येऊ देत. हो, जोरदार टाळ्या झाला पाहिजे रितेश विलासराव देशमुख यांच्यासाठी. क्या बात आहे सर. खरं तर मला ना असं नॉस्टॅल्जिक व्हायला झालंय. पहिला दिवस आठवतोय चला हवा येऊ द्याचा, ज्या वेळेला रितेश सरांचा लय भारी सिनेमा आलेला होता आणि त्याची क्रेज आत्ताही आहे अर्थातच, जेव्हा गाणं वाजलं. थँक्यू. आणि त्या पहिल्या एपिसोड नंतर सर तुम्ही माऊली होतात, माऊली बनून आम्हाला आशीर्वाद दिला, पण त्या आशीर्वादामुळे आम्ही खूप आवली झालो. आणि याच आवली लोकांनी अवघ्या महाराष्ट्राला पूर्ण 1 वर्षभर हसवलंय आणि 100व्या भागापर्यंत आम्ही पोहोचलोय. खरं तर रितेश सर, तुम्ही आज आलेला आहात आणि खूप 3 गोष्टींचा खूप छान योगायोग जुळून आलेला आहे. जी, एक तर पहिला एपिसोड लय भारीचा केला होता, जिथून या कार्यक्रमाला सुरुवात बिलकुल झाली. बिलकुल. 100व्या एपिसोडला पुन्हा एकदा रितेश देशमुखजी, त्यांचा एक नवीन सिनेमा सुद्धा येतोय ज्याचं नाव आहे बँगिस्तान. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माऊली माऊलीचा गजर आपण करतोय आणि आज आहे आषाढी एकादशी. क्या बात आहे. त्यामुळे अरे, हा खरंच एक मोठा योगायोग आहे. आणि रसिक माऊलींचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही इथं थांबलोय. आम्ही विठू माऊलीपर्यंत नाही जाऊ शकलो, पण विठू माऊलींनी आमची प्रार्थना कबूल केली आणि या माऊलीला आमच्याकडे धाडलेलं आहे. तेव्हा यांचं दर्शन आता आम्ही घेणार आहोत पुढचा संपूर्ण एपिसोड. रितेश सर, कसं वाटतं पुन्हा एकदा या आमच्या गावात येऊन? नाही, खरं अप्रतिम. याची सुरुवात लय भारी जेव्हा आम्ही प्रमोट करत होतो आणि वेगवेगळे विचार होते काय करायला पाहिजे, तेव्हा हे आले. ह्यांची एक आयडिया होती की असा एक नवीन फॉर्मॅट आपण प्रयत्न करूया त्याचा. आणि तो त्यावेळेस जेव्हा मी केला त्यावेळेस फक्त लयभारी पुरताच एक प्रयोग होता, परंतु तुमच्या आशीर्वादाने लयभारीही चालला आणि हा प्रयोगही आज एवढा चालतोय आणि 100 काय 10,000 एपिसोड व्हावे तुमचे. एवढ्या शुभेच्छा आपल्या सर्वांना. वा, धन्यवाद सर.
आणि रितेश सर आज आलेले आहेत 100वा एपिसोड आहे त्यामुळे ते सुद्धा सगळ्यांसाठी सरप्राईज घेऊन आलेत आणि ते आहे मी आत्ताच उल्लेख केला त्यांचा नवा कोरा हिंदी सिनेमा ज्याचं नाव आहे बँगिस्तान. सगळ्यांना खूप उत्सुकता आहे सर की काय आहे बँगिस्तान. ॲक्च्युली बँगिस्तान हा एक देश आहे आणि जेव्हा बरेचसे न्यूज चॅनल विचारतात की बाबा बँगिस्तान हा नकाशावरती कुठे आहे तेव्हा मी सांगतो की हिंदुस्थान आहे त्याच्या थोडं लेफ्ट घेतलं की पाकिस्तान आहे. पाकिस्तान थोडं जर लेफ्ट घेतलं अफगाणिस्तान आहे. तर थोडं वरती कझाकिस्तान आहे. खाली तुर्किस्तान आहे आणि एकदम त्याच्या खाली कब्रिस्तान आहे. त्याच्यावरती हा आमचा देश आहे बँगिस्तान. आणि खरं म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं की दोन असा सब्जेक्ट फरहान अख्तर आणि रितेश सिद्धवानी एक्सेल प्रोडक्शन नेहमी चांगले चित्रपट घेऊन येतात लोकांसमोर. एक सटायर हा जो एक प्रकार आहे विनोदाचा तो मी पहिल्यांदा करतोय आणि त्यात म्हणजे एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन असतात परंतु पोकर फेस त्याला रिॲक्शन द्यावे लागतात. आणि खरं म्हणजे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. दोन लोक आहेत बँगिस्तानचे. मी नॉर्थ बँगिस्तान आणि पुलकित सम्राट आहेत ते साऊथ बँगिस्तानहून येतात. मी एक मुस्लिम आहे आणि ते एक हिंदू आहेत आणि दोघांना काही लोक त्यांचे जे आहेत अलकाम तमाम हे अल कायदा संपलेली आहे आता अलकाम तमाम ही संपूर्ण जगभरावर राज्य करणार आहे. तर त्यांचे जे बॉस आहेत ते मला सांगतात की बाबा तू धर्मासाठी काहीतरी करायला पाहिजे. ब्रेन वॉश जे प्रयोग आहे ते करतात आणि हे दोघं निघतात एका जर्नीवरती की बाबा एक पोलंडमध्ये फार मोठी पीस कॉन्फरन्स आहे आणि त्याला कसं बॉम्ब करायचं किंवा उडवायचं आणि ह्या जर्नीमध्ये ते एकमेकाच्या धर्माविषयी शिकतात आणि शेवटी हे कधी कुठलाही धर्म असेल कुठलाही मजहब असेल शेवटी तो प्रेम सद्भावना बंधुप्रेम ह्याच्यावरतीच आधारित असतो कुठलाही धर्म आणि तो एक मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय चित्रपटाद्वारे. क्या बात आहे क्या बात आहे. सरांनी मलाशी बोलता बोलता सांगितलं की बँगिस्तान नक्की कुठे आहे आणि सरांनी सांगितलं की इकडे आहे मग थोडं इकडे जा मग उजवीकडे जा तिकडे हे काय आहे पाकिस्तान आहे पाकिस्तानच्या याच्यावरून एकच कळलं त्यांचा भूगोल खूप पक्का होता कॉलेजमध्ये त्याच्यामुळे नाही एवढं शिकून आलो मी बाकी विचारू नका. वा. तर बँगिस्तानचा सगळा इतिहास भूगोल मला जाणून घ्यायचा आहे. सरांची भूमिका काय आहे हे सुद्धा मला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं. मी आत्ता विनंती करतो रितेश सर प्लीज तुम्ही आमच्या सोबत विराजमान व्हा. ही थुकरटवाडी आहे. ह्या थुकरटवाडी नाव आहे या गावाचं. जी हे पण एक बँगिस्तान आहे. काय सांगताय. इकडे सेलिब्रिटी यायला सर खूप घाबरतात. हो कारण आमच्या इकडचे जे लोक आहेत ना जसं मी उल्लेख केला सुरुवातीलाच ते इकडे कुणावरही कसाही बॉम्ब टाकू शकतात. आज आपल्या तुकडवाड्याला 100 दिवस पूर्ण झाले त्या निमित्तानं रितेशजी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत. क्या बात आहे सर. म्हणजे तुम्ही येऊन आमचा 100वा दिवस आता इतका जोरदार साजरा केला ना त्याबद्दल तुम्हाला काय सांगू सर. जोरदार टाळ्या सरांसाठी एकदा वाजवा. क्या बात आहे. म्हणजे खरं तुम्हाला सांगतो म्हणजे आता मी पहिल्यांदा सांगत नाही बरेचदा डॉक्टरांनी पण सांगितलं आणि सगळ्या टेलिव्हिजनला पण माहिती आहे आमच्या प्रेक्षकांना पण माहिती आहे कारण ह्या गावाची सुरुवात करणारे जनक म्हणजे रितेशजी दादा देशमुख आहेत. थँक्यू. यांनी हे सुरुवात केलेली आहे. सराच्या रूपाने एक अलादीन टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. अलादीन टाईप. अलादीन आम्ही त्यांचा पिक्चर बघितलंय अलादीन. तुम्ही पाहिलं ना. हा अलादीन कुणीच पाहिलं नाही होत. आता काय बोलाल तुम्ही. ते पण जबरदस्त होता सर जबरदस्त होता. त्याच्यामध्ये ते असं जादूचा दिवा वगैरे ते घास पण सर ते मला तुम्हाला आले म्हणून विचारतो क्वेश्चन ते ऍक्च्युअल मध्ये राहते का असं घासलं की ऍक्च्युअल मध्ये जीन निघते का. हा ऍक्च्युअल मध्ये अरे यार लकी आहे सर तुम्ही ते घासलं की जीन निघते. तुम्ही सांगतो तो पिक्चर पाहून मी घरी आलो इतका प्रेरित झालो ते दिवेस काय घरातले सगळे भांडे घासले पण अजिबात जीन नाही आला. तर मी व्यवस्थित भांडे घासून राहिलो की नाही हे पाहिले मधून मधून बायको येत होती पण जीन काय आला नाही सर तुम्हाला सांगतो. वा वा वा. आणि मला एक सांगायचंय घरी जेव्हा मी भांडे घासतो ना तेव्हा जिन नाही जिनीले येतात बाहेर. त्याच्यावर मी येणारच होतो. याच्यात खूप मोठी माहिती आमच्या हाती लागलेली आहे की सर घरी भांडी घासतात. घरी भांडी कोण घासत सर आपली जोरदार पार्टनर सर आपली जोरदार पार्टनर. पण सर मला यायचं आहे ते खास म्हणजे
खास एका चित्रपटाकडे, आणि ते म्हणजे आता महाराष्ट्राचं दैवतच झालाय म्हणा तो पिक्चर म्हणजे लय भारी. अरे बापरे, काय जबरदस्त काम केलं सर तुम्ही त्या पिक्चर मध्ये. लय भारी मध्ये जे काही म्हणजे दाखवली नाही एंट्री तुमची अशी, हातात विटा घेऊन, अरे बापरे जबरदस्त. तुम्ही त्या गुंडांना विटा फेकून मारता. त्या विटाची इतकी क्रेज आली सर गावात. तुम्हाला सांगतो की म्हणजे आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना आपल्या पोरीचे लग्न गवंड्याशी म्हणा, वीटभट्टीवाल्याशी म्हणा, असे करून दिलेले आहेत त्या टायमाला. पण एक गोष्ट माना लागल, तुमच्या या लय भारी चित्रपटामुळे तुम्ही मराठी चित्रपट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे सर. क्या बात आहे सर. तुझे मेरी कसम या चित्रपटातून पदार्पण झालेले रितेश भाऊ आज पाहता एक सुपरस्टार आणि एक फार मान्यवर व्यक्ती भारतातले झालेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. सर तुम्ही पहिल्या पिक्चर मध्ये काय ऍक्टिंग केली सर, इतकी जबरदस्त ऍक्टिंग केली यांनी सरांनी का डायरेक्ट हिरोईनलाच पटवलं. पण नुसतं पटवलं नाही, पण त्यांच्याशी लग्न पण केलं. तर एकदा जेनीला वहिनीसाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ऍक्च्युअल वहिनी म्हणजे साऊथच्या आहे ना, साऊथच्या नाही का? म्हणजे आम्ही बघितलं ना साऊथच्या पिक्चर मध्ये बरेचदा. नाही मुंबईच्याच राहणार आहे त्या. अच्छा, जन्म मुंबई, अच्छा फक्त काम काम साऊथ मध्ये केलं. अच्छा तमिळ, तेलुगू. अच्छा म्हणजे साऊथचं त्यांना आयटमच्या मध्ये असतील सगळे आहे ना. म्हणजे तुमचं बरं आहे, म्हणजे इडली वडा खायला हॉटेलमध्ये जायची गरज नाही, घरच्या घरीच आहे ना डोसा बिसा. भांडे नंतर मला घासायला. आज एवढा मोठा व्यक्ती या ठिकाणी आलेला आहे सर, माझं कर्तव्य आहे इथं आल्या प्रत्येक माणसाचं स्वागत करायचं. म्हणून मी या ठिकाणी रितेश भाऊ यांचं स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतो. अखिल भारतीय तंटा नाही केला तर गाव तंटामुक्त होईल संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना.